शहराच्या मध्यवर्ती आणि सर्वाधिक वर्दळीच्या परिसरापैकी एक असलेल्या तलावपाली परिसरात झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। धक्कादायक घटनेनंतर ठाणे जिल्हा काँग्रेसने तातडीने आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाची पाहणी केली। तसेच परिसरातील नशेडी, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवण्याची मागणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार तलावपाळी परिसरातील पदपथांवर 2 व्यक्तींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादाचं पर्यवसन हिंसक हल्ल्यामध्ये झाले आणि संतापलेल्या एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली आहे। शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि नागरिकांनी नेहमीच गर्दी असलेल्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसराची पाहणी केली। पोलीस अधिकारी, महापालिकेचे संबंधित विभाग आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून त्यांनी परिसरातील सुरक्षेच्या त्रुटी अधोरेखित केल्या। तलावपाली परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणामध्ये नशेखोर, गर्दुल्ले आणि संशयित व्यक्तींचा वावर वाढल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। ठाणे काँग्रेसकडे या तलावपाळी परिसरामध्ये अनेक जण नशा करून किंवा रात्रीचे झोपलेले असतात, गर्दुल्ले, आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो अशा तक्रारी अनेक दिवसांपासून होत होत्या आणि आम्ही सातत्याने या ठिकाणी फेरफटका मारून त्यांना उठवण्याचं काम, त्यांना जाब विचारण्याचं काम करत होतो। परंतु काल जी एक घटना या ठिकाणी घडली ते सर्वांनाच धक्का या ठिकाणी बसला। या तलावपाळी परिसरामध्ये असंच एका नशा केलेल्याने म्हणा किंवा गर्दुल्ल्याने म्हणा, त्यांनी त्याच्या दुसऱ्या एकाने बाईटमध्ये सांगितलं की आम्ही अनेक दिवसापासून या ठिकाणी राहतो, आम्ही या ठिकाणी थांबतो। तर त्या दुसऱ्या इसमाने त्या एका इसमाच्या डोक्यामध्ये दगड घातला होता आणि त्याचा खून त्या ठिकाणी झालेला होता। खरं तर अशा प्रकारच्या घटना ठाणे शहरामध्ये ज्यावेळी घडतात, हा तर हा मध्यवर्ती भाग आहे, अनेक लोक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात। मॉर्निंग वॉकला ज्येष्ठ नागरिक असतात, संध्याकाळी अनेक लहान मुलं आणि महिला या परिसरामध्ये असतात। परंतु आता सुद्धा आम्ही या ठिकाणी जेव्हा फिरत होतो, अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक महिला असतील किंवा इतरही नागरिकांच्या तक्रारी होत्या की आम्ही या परिसरामध्ये आम्ही सुरक्षित नाही आहोत आणि आम्ही चालत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये राहणारे किंवा यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड सुद्धा नाहीये अशी अनेक लोक आम्हाला झोपलेली आढळली। सर्वात याच्यामध्ये गांभीर्याची बाब अशी म्हणावी लागेल की या ठिकाणी जे अतिक्रमणचे कर्मचारी या ठिकाणी या कार्यवाह्या करतात यांच्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा उपलब्ध नाही आहेत। खरं तर त्यांना मार्शल दिले गेले पाहिजेत किंवा त्यांच्यावर पोलीस प्रशासन दिलं पाहिजे, कारण त्यांनी बोलताना सांगितलं की ही लोक, ही नशा केलेली लोक ही आमच्यावर सुद्धा वेळ प्रसंगी हल्ला करतात। त्यामुळे तितक्या स्पष्टपणे त्या कारवाया त्यांना त्या ठिकाणी करता येत नाही, त्यांना सुद्धा कुठेतरी जीवाची भीती आणि त्यांच्याबाबत भीतीचं वातावरण असतं। अशा तक्रारी या परिसरामध्ये अनेक लोकांनी आमच्याकडे केल्या। त्यामुळे आपल्या माध्यमातून आमचं प्रशासनाकडे हेच मागणं आहे की मध्यवर्ती ठिकाणी अनेक लोकांची ये-जा या ठिकाणी असते। महानगरपालिका आपण विविध प्रकल्पांवर कोट्यावधी रुपये या ठिकाणी खर्च करतो, परंतु ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही तर समजा त्या गर्दुल्यांमध्येच भांडणं झाली, परंतु एखाद्या ठाणेकर नागरिकाबरोबर अशी जर घटना, दुर्दैवी घटना घडली असते किंवा भविष्यात घडू शकते आणि अशा जर घटना आपल्याला टाळायच्या असतील तर मग एखादं बेघर निवारा केंद्र किंवा त्याच्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली पाहिजे की जेणेकरून हे लोक या परिसरामध्ये थांबणार नाहीत। कारण इकडची जी बैठक व्यवस्था आहे त्यांनी असं जसं काय आरक्षित केलेलं आहे आणि आरक्षित करून प्रत्येकजण या ठिकाणी झोपलेला आहे। लोकांना बसायला सुद्धा या संध्याकाळच्या वेळामध्ये या ठिकाणी जागा नाहीये। त्यामुळे प्रशासनाकडे आपल्या माध्यमातून आमची हीच मागणी राहील की तुम्ही ज्यावेळी कोट्यावधी रुपये खर्च करता, कुठेतरी या नागरिकांच्या सुरक्षिततेवरती पण त्या ठिकाणी आपण उपाययोजना केले पाहिजेत। त्या ठिकाणी बीट मार्शल असतील किंवा पोलिसांचे राऊंड असतील, ही 24 तास या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा या नागरिकांसाठी या ठिकाणी राहिली पाहिजे। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या अशा घटना या परिसरामध्ये घडणार नाहीत आणि ठाणेकर नागरिक सुरक्षिततेपणे, महिला असतील, लहान मुलं असतील, या परिसरामध्ये वावरू शकतील। नाव राजेश भोजराज आहे। सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकला आम्ही येतो इकडे तेव्हा बऱ्याचदा असं बघतो की रात्री जे दारू पिऊन झोपलेले लोक असतात इकडे आणि ते एवढी पेलेले असतात की ते त्यांची जे म्हणजे मलमूत्र जे काय आहे ते त्यांचं जागेवरच होतं। तर आम्ही
एक फ्रेश हवा घेण्यासाठी चांगल्या मनाने येतो मॉर्निंग वॉक करायला, आणि त्यांची ती लघवी वगैरे ओलांडून आम्हाला जावं लागतं. बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा काय नेहमीच आहे ऍक्च्युली असं. आणि अजून एक सांगायचं की हे जे निर्माल्य वगैरे टाकतात ना, त्याला पण कुठेतरी एक चांगली शिस्त लागली पाहिजे, कारण निर्माल्यामुळे पण तलावाचं बरंच नुकसान होतं. थँक्यू. के भी सब हंगामा करते हैं, बाद में सब ड्रग्स वगैरह लेते हैं, कोई तो भी अच्छा नहीं लगता है सब. हाँ, ये सब ऐसा गंदगी बहुत होता है ऐसे रास्ते में सब. जरा कोई सिक्योरिटी रहेगा तो जरा अच्छा रहेगा, सब साफ सफाई रहेगा तो अच्छा है. यहाँ सब वॉकिंग मॉर्निंग वॉक के लिए भी आते हैं सब लोग. हम लोग भी वॉकिंग करते हैं तो बाद में हम लोग को भी बहुत तकलीफ होता है बाद में इस चीज़ के लिए. आम्ही इथे आता गेले 3-4 वर्ष झाले, म्हणजे करोनाच्या अगोदरपासून आम्ही इथे सुरुवात केली आहे. आणि इथे बरेच जण असे लोक येतात, म्हणजे खास आमची वाट बघत असतात. गाणे म्हणजे गायला येतो आम्ही कार्यक्रम पण करतो, आणि त्यांची एक फरमाईश पण असते, आम्ही सगळ्यांचे येतो. पण काही लोकांचा आम्हाला त्रास होतो. काही प्रकारचा त्रास येऊन असे हे कमेंट्स करतात, हे करतात. लेडीज इथे झोपलेले होते, दारू प्यायलेले होते, दारू प्यायलेल्या त्यांना वॉचमॅनना बोलवतो, त्यांना हे करतो आम्ही, उठून लावतो. पण किती वेळा करणार ना सारखं सारखं. त्यांना पण ते ड्युटी बाहेर असतं, त्यांना बोलवून आम्ही घेतो जेव्हा काही प्रॉब्लेम आला की. आणि बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो, हे लोक ऐकत नाहीत. आणि त्यामुळे ना दुसरे लोक जे चांगली लोक ऐकायला येतात ना, ते इथे मग बसत नाहीत त्या लोकांचे. मग ते लोक असे ह्या साईडला बसतात किंवा तिकडे बसतात. आपण प्रशासनाकडे मागणी